दिवाळी झाल्यावर एकदा बैठक घ्यावं लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची. जरांगे पाटील, ऐकलंय की दिवाळीनंतर तू शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन करणार आहेस. पण थांब जरा, एक प्रश्न आधी विचारू का? जर तुला खरंच शेतकऱ्यांचा पुळका असेल तर शरद पवारांना एकदा विचारून बघ. ते 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते. मग त्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केलं त्यांनी? शेतकऱ्यांचं भविष्य उजळलं का? का फक्त त्यांनी स्वतःचं राजकारण उजळलं? त्या काळात बळीराजाच्या हातात पैसे नव्हते, पण पवारांच्या योजनांमध्ये प्रोजेक्ट्स आणि कमिशन्स मात्र भरपूर होते. मग प्रश्न असा, जरांगे आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलन आधी सिल्वर ओकवर घेऊन जा. हो, त्याच सिल्वर ओक बंगल्यावर जिथं सगळ्या योजना तयार होतात. आणि तिथं उत्तर नाही मिळालं तर थेट रोहित पवारांकडे जा. त्यांना तर ॲग्रोचं प्रचंड ज्ञान आहे म्हणे. मग हे ज्ञान शेतकऱ्यांसोबत शेअर का करत नाही? का ज्ञान फक्त निवडणुकीच्या भाषणांसाठी आहे? रोहित साहेबांकडून उत्तर नाही मिळालं तर वांगीताईंकडे जा. हो, त्याच 100 कोटींच्या वांग्याच्या उत्पन्नवाल्या. त्यांना विचार, ही वांग्यांची युक्ती आपल्या मायबाप शेतकऱ्यांसाठी का नाही वापरली? का त्यांना शेतकऱ्यांपेक्षा सोशल मीडियाचं मार्केटिंग जास्त जमतं? जरांगे, तुला उत्तर मिळालं का? नाही ना? मग ऐक, तुझ्या आंदोलनाची दिशा भरकटली आहे. खरं आंदोलन शेतकऱ्यांसाठी असेल तर ते सिल्वर ओकवरच सुरू झालं पाहिजे. कारण शेतकऱ्यांचं वाटोळं आज त्याच सिल्वर ओकवर झालंय. आणि लक्षात ठेव, हे आंदोलन संपवायचं कुठे तेही सिल्वर ओकवरच विचार. नाहीतर आंदोलनाच्या नावावर लोकांना त्रास देशील.